भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप T20 टूर्नामेंटमध्ये उद्या रविवारी हा महामुकाबला होतोय। दोन्ही प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात एकमेकांना भिडणार आहेत। ऑपरेशन सिंदूर राबवून प्रत्यक्ष रणभूमीमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली। आता क्रिकेटच्या रणभूमीमध्ये त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती टीम इंडिया करणार का? बघूया हा रिपोर्ट। युद्धाच्या रणभूमीत भारतानं पाकचा उडवला धुवा। आता क्रिकेटच्या रणभूमीत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना। कोण जिंकणार दुबईचं मैदान? रविवारी महामुकाबला। मैदान युद्धाचं असो नाहीतर क्रिकेटचं, भारत विरुद्ध पाकिस्तान भिडणार म्हटल्यावर अख्ख्या जगाचं लक्ष तिथं लागलेलं असतं। रविवारी 14 सप्टेंबरला दुबईच्या मैदानावर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहेत। आशिया कप T20 टूर्नामेंटच्या निमित्तानं टीम इंडियानं UAE विरोधात विजयी सलामी दिली, तर पाकिस्ताननं ओमानला हरवून या स्पर्धेतला पहिला विजय नोंदवला। टीम इंडियाचं नेतृत्व करतोय सूर्यकुमार यादव, तर पाकिस्तानचा कॅप्टन असणार आहे सलमान आगा। भारत आणि पाकिस्तान यापैकी क्रिकेटच्या मैदानात कोण कुणावर भारी ठरलंय ते पाहूया। आशिया कपमध्ये आतापर्यंत दोन्ही संघात 18 मॅच, यापैकी भारतानं 10 तर पाकिस्ताननं 6 सामने जिंकले। मात्र दुबईच्या मैदानात इतिहास थोडा वेगळा आहे। दुबईत आतापर्यंत दोन्ही टीममध्ये 3 T20 सामने झाले, त्यापैकी पाकिस्ताननं 2 तर भारतानं 1 सामना जिंकलाय। 23 फेब्रुवारी 2025ला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघ शेवटचे भिडले होते। दुबईत झालेली ही मॅच भारतानं 6 विकेट राखून जिंकली होती। भारतानं आतापर्यंत 8 वेळा आशिया कपवर आपलं नाव कोरलं, तर पाकिस्ताननं 2 वेळा आशिया कप पटकावला। मात्र आशिया कपच्या अंतिम सामन्यात आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान कधीही आमने सामने आले नाहीत। गेल्या 10 वर्षाची आकडेवारी पाहिली तर क्रिकेटच्या मैदानात भारताचंच पारडं कायम जड असल्याचं दिसलंय। त्यामुळे रविवारी पुन्हा एकदा पाकिस्तानी संघाला पराभवाची धूळ चारून विजयाची घोडदौड सुरू ठेवण्याची संधी टीम इंडियाला असणार आहे। त्यासाठी यादव सेना सज्ज झाली। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।